घरोघरी आज भोगीची भाजी केली जाते. त्याच पद्धतीने मीही सर्व तयारी करून घेतली. ते मसालेही वाटून घेतलेले आहे. तर आता आपण भाजी करूया. तर इथं मी कढईत तेल घेतले, जिरी मोहरीची फोडणी केली आणि जो आपण वाटून घेतलेला मसाला होता तो घालून घ्यायचा आहे. त्यामध्ये हळद, मी ह्यात आपले घरचे मसालेच वापरलेत, दुसरा बेसिक कुठलाही मसाला वापरला नाही, कारण की ओरिजिनल टेस्ट ही आपल्या घरच्या मसाल्यांमध्येच असते. तर इथं मी सर्व टाकून हा मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार आपण जास्त कमी घरचा मसाला वापरायचा आहे. पण बाजरीची भाकरी म्हटलं त्याच्याबरोबर तिखट अशी ही भाजी झाली पाहिजे. इथे मी मसाला भाजून झाला की सर्व भाज्या स्वच्छ धुवून परतून घेतल्यात. 1-2 मिनटं व्यवस्थित ही भाजी परतून घ्यायची आणि मग त्यामध्ये मीठ आणि आपल्याला हवं तेवढी भाजी पातळ करण्यासाठी पाणी घालून घ्यायचे आणि छान अशी मंद आचेवरती शिजण्यासाठी ठेवून द्यायची. आणि मी वरतून थोडेसे असे तीळ घातलेत. अख्खे तीळ छान लागतात. वाटूनही घातलेत मी त्यात, पण असेही घातलेत. आता आपण इथे भात करूयात. बऱ्याच ठिकाणी पिवळा भात केला जातो, तर मी इथे वाटाणा, हरभरा, शेंगदाणे असे पावटा हे सर्व घेऊन हा भात करते. तर हे वाटलेलं वाटण आपण तेलात घालून सर्व भाज्या घालून घेऊयात. मी आधी टॅमॅटो घातला आहे, गाजर घातलं आहे थोडंसं, आणि जे काही पावटा, वाटाणा, शेंगदाणे, हरभरा होता ते घालून मस्त आहे फ्राय करायचे, तेलात भाजून घ्यायचे सर्व. आता इथे मी 1 ते 1.5 वाटी तांदूळ घेतला आहे. मी न धुताच तांदूळ वापरला आहे आणि स्वच्छ अगदी तो आहे. आता हा व्यवस्थित असं परतून घ्यायचा आहे आणि आपल्याला जेवढं पाणी हवे त्यानुसार पाणी घालून ह्यामध्ये आपण मीठ आणि जो आपला बिर्याणी मसाला असतो तो घालायचा. अगदी साध्या पद्धतीने इतका सुंदर हा भात होतो, खायला तर एकदम चवदार लागतो. एकदा नक्की अशा पद्धतीने हा भात करा. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आपण कुकरच्या 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. आणि त्याचबरोबर ह्या भोगीच्या भाजीबरोबर लागणारी तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी, ते पाहू शकता मस्त अशी आपली टम्म फुगलेली भाजी. आता इथं सर्व माझा भोगीचा स्वयंपाक झाला आहे. ते पाहू शकता मस्त आपली ही भाजी तयार झालेली आहे. थोडीशी मी रश्शेदार केलेली आहे. भातही मस्त आपला मोकळा झालेला आहे, पाहू शकता. आता इथे मी देवाला ताट करून घेतले आणि तुम्हीही ही भाजी एन्जॉय करा. कशी वाटते तेही एकदा नक्की सांगा.